नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संघपाल चक्रनारायण आपलं परत स्वागत करतोय आपल्या माय अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. इंग्लिश पेपर ॲनालिसिसच्या या लेक्चर सिरीजमध्ये आज आपण 2016ला जो ASOचा पेपर कंडक्ट करण्यात आला होता त्या पेपरचा ॲनालिसिस बघणार आहोत. तत्पूर्वी अजूनपर्यंत कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला जे बेल आयकन दिली आहे त्यालाही प्रेस करा, जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओज पोस्ट केले जातात त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर लॅपटॉपवरती मिळेल. इथं आपलं एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे, ज्या टेलिग्राम चॅनलवरती मी नंबर ऑफ क्वेश्चन्स किंवा काही बरीचशी इन्फॉर्मेशन, व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन्स आपल्या सब्जेक्टबद्दल पोस्ट करत असतो. त्यामुळे आपलं जे इंग्लिश पॉईंट ई लर्निंग टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन करा. त्याचबरोबर आपलं माय करिअर अकॅडमी नावाचं एक ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला, तुम्हाला ते प्ले स्टोअरवरून डाउनलोड करता येईल. बरंचसं मटेरियल त्याच्यावरही मी पोस्ट करत असतो जे तुम्हाला तुमच्या स्टडीमध्ये हेल्प करेल. चला वळूया आपल्या प्रश्नांच्या ॲनालिसिसकडे. याच्यामध्ये पहिला प्रश्न जो आहे म्हणजे 61 नंबरचा जो प्रश्न विचारला होता, प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द टेन्स फॉर्म अँड टाईम एक्सप्रेस्ड इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता इथं काय म्हटलेलं आहे त्यांनी लक्षात घ्या. आपल्याला दोन गोष्टी विचारलेल्या आहेत. म्हणजे हा जर प्रश्न आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की यांनी टेन्स विचारलेला आहे. काय विचारलेला आहे, आपल्याला ओळखायला काय सांगितलेलं आहे, तर टेन्स ओळखायला सांगितलेला आहे आणि टेन्स बरोबरच त्याने कुठला टाइम एक्सप्रेस करतोय, कुठल्या वेळेबद्दल बोलतोय हे सुद्धा विचारलेलं आहे की वेळ सुद्धा इथं आम्हाला सांगा की वेळ कोणती दाखवते. चला बघूया. वेन इज युअर फादर टेकिंग यू टू झू, इज आणि टेकिंग. आता इज कोणता टेन्स दाखवतोय, तर हा दाखवतो प्रेझेंट टेन्स आणि टेकिंग कंटिन्युअस टेन्स. म्हणजे कुठल्या टेन्समध्ये आहे वाक्य, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये. नेक्स्ट काय आहे, अ फ्रेंड ऑफ अवर्स इज गोइंग टू स्टे विथ अस इन नोव्हेंबर. अगेन इज कोणता टेन्स दाखवते, तर इज दाखवते आपल्याला प्रेझेंट टेन्स आणि गोइंग कंटिन्युअस टेन्स हा दाखवते आपल्याला कंटिन्युअस टेन्स. म्हणजे वाक्य प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचा एवढं फिक्स झालेलं आहे. कुठं दिलेलं आहे प्रेझेंट कंटिन्युअस, दोन्ही वाक्य इथं आहे का, नाही. प्रेझेंट परफेक्ट आहे, हा फ्युचर म्हणते नाही, हा प्रेझेंट कंटिन्युअस. यस इथं दिलेलं आहे, इथं दिलेलं आहे का, नाही, इथं दिलेलं नाही. दोन्ही वाक्यात दिसते आपल्याला, बाकीचा विचार करण्याचाच गरज नाही आहे. म्हणजे वाक्य कुठल्या टेन्समध्ये आहे, प्रेझेंट कंटिन्युअस टेन्समध्ये. आणि काय एक्सप्रेस करतंय, तर फ्युचर एक्सप्रेस, फ्युचरचा टाइम दाखवतंय. वेन इज युअर फादर टेकिंग यू टू झू, कधी घेऊन जाणार आहेत तुझे वडील झूला तुला, तर मग हे आता घेऊन जात आहेत का, नाही, कधी घेऊन जाणार. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स जे आहे लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणतो याचे व्हेरियस युजेस आहेत. त्या व्हेरियस युजेसमधला एक यूज आहे तो म्हणजे फ्युचरिटी दाखवतो. काय दाखवतोय, फ्युचरिटी. हा एक टेन्स आणि सिंपल प्रेझेंट एक टेन्स आहे. सिंपल प्रेझेंट हे असे दोन टेन्स आहेत की जे फ्युचरिटी दाखवण्यासाठी वापरले जातात. मग याच्यात दिसतंय की अ फ्रेंड ऑफ, पहिल्यांदा की तुझे वडील कधी घेऊन जाणार. प्रेझेंट टेन्स जनरली काय दाखवतं की कंटिन्युअस ॲक्शन. कंटिन्युअस आहे का, आता बोलताना चालू आहे का, नाही. बोलताना चालू असती तर ते प्रेझेंट कंटिन्युअसच असतात, प्रेझेंट टाइम असतात. पण कधी घेऊन जातील म्हणजे ती होणारी ॲक्शन आहे, झालेली नाही, चालू नाही, होणारी आहे, म्हणजे फ्युचर दाखवतंय. म्हणजे पहिलं प्रेझेंट कंटिन्युअस प्लस फ्युचर मध्ये आलेलं आहे, बरोबर आहे. दुसरं सुद्धा, आमचा मित्र आमच्यासोबत नोव्हेंबरपासून राहायला येणार आहे, आलाय का, नाही, येणार आहे. कधी, फ्युचरमधली घटना आहे. मग फ्युचरमधली घटना जर आहे, हे जर फ्युचरमधली घटना दाखवते तर आपल्याला दोन्ही टेन्समध्ये एक दिसलंय, टेन्स कंटिन्युअस आहे, प्रेझेंट कंटिन्युअस आहे, परंतु ॲक्शन जी आहे ती फ्युचरमध्ये होणारी आहे. आणि पर्याय क्रमांक 3 जे आहे ते ॲब्सोल्युटली आपल्याला सूट होणार आहे. म्हणजे ते आपल्याला जे प्रश्नात विचारलेलं आहे त्याचं उत्तर देणार आहे. टेन्स हा आपल्याला प्रेझेंट कंटिन्युअस आहे आणि टाइम आहे जो आहे तो फ्युचरचा आहे. म्हणूनच पर्याय क्रमांक 3 जे आहे आपलं उत्तर आलेलं आहे. नेक्स्ट आहे, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स इज की आर अँटोनिम्स विथ द वर्ड डेफिशिट. वर्ड दिलेला आहे डेफिशिट आणि या डेफिशिटला अँटोनिम्स म्हणजे विरुद्धार्थी शब्द सांगा. पण डेफिशिटचा अर्थ काय होते, डेफिशिटचा अर्थ होते कमतरता. हा शब्द तुम्ही कुठं अभ्यासला असेल, तर मी म्हणेल
की हा अभ्यास हा शब्द तुम्ही एक तर इकॉनॉमिक्समध्ये बऱ्याचदा वापरला असेल, अभ्यासला असेल, आणि त्याचबरोबर नाही तर मग सायन्समध्ये तुम्ही हा शब्द वापरलेला असेल, कमतरता म्हणून बरेच ठिकाणी येतं. इकॉनॉमिक्समध्ये इकॉनॉमिकल डेफिशिट जी असते, ट्रेड डेफिशिट असते एकमेकाच्या देशासोबत, तिथं वापरला जाते डेफिशिट, ट्रेड डेफिशिट. इकडे तुमच्यामध्ये काही न्यूट्रिएंट्स कमी असतील, प्रोटीन्स कमी असतील, तर त्याची डेफिशिट एका प्रकारे दाखवली जाते. तर डेफिशिट शब्द हा बरेच ठिकाणी वापरला जातो. डेफिशिटचा अर्थ होतो कमतरता. मग कमतरताला विरुद्धार्थी काय आहे? अधिक असणे. मग डिफेक्ट म्हणजे अधिक होतं का? नाही. डिफेक्ट म्हणजे फॉल्ट, येणार नाही, फॉल्ट होते, हा येणार नाही. डिप्रिशिएशन अगेन हा सिनोनिम्स आहे. कमतरता होते, कमी होते याचा अर्थ, व्हॅल्यूमध्ये कमी होणे, ठीक आहे, भाव घसरणे. सरप्लस म्हणजे अधिक, सरप्लसचा अर्थ होते मोर, अधिक. मग हा त्याचा सिनोनिम्स असेल. म्हणून पर्याय क्रमांक 4 डी जो आहे जिथं असेल ते उत्तर कुठं दिलेलं आहे? 3 मध्ये. म्हणून पर्याय 3 जो आहे तो आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. आता नेक्स्ट प्रश्न बघताना बघा आपल्याला काय दिसतंय याच्यामध्ये. तर याच्यामध्ये आपल्याला जोड्या लावाच्या स्वरूपाचा हा प्रश्न आहे. आता याच्यामध्ये काही शब्द दिलेले आहेत. मॉडेस्ट आहे, लुसिड आहे, मेटल आहे, ज्युबिलियंट आहे. याच्या अगोदर बरेचदा याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आपण जर बघितले मागच्या वर्षीच्या तर रिपीटेड क्वेश्चन्स मेटल या शब्दावरती, लुसिड या शब्दावरती, मॉडेस्ट या शब्दावरती विचारलेले आपल्याला दिसत आहेत. तर चला याच्यामध्ये मॉडेस्ट हा शब्द आहे. मॉडेस्ट म्हणजे काय? तर मॉडेस्टचा अर्थ होतो हंबल. मॉडेस्टचा अर्थ काय होतो? हंबल. मग हा हंबल शब्द दिलेला कुठं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. मॉडेस्टचा अर्थ काय होतो? हंबल होतो, बॅशफुल होतो, बरेचसे आहेत. टिमिड सुद्धा त्याचा अर्थ होऊ शकतो. याचे बरेचसे वर्ड्स आहेत, मी देणार आहे, मी दिलेले आहेत पीपीटी मध्ये. नेक्स्ट पीपीटी तुम्हाला दाखवतोय. मला एक कळलंय की मॉडेस्टचा अर्थ लुसिड होतो. दिलेला कुठं आहे? पर्याय क्रमांक 2 मध्येच आहे. दुसरं कुठं आहे का? नाही. म्हणजे मला पहिल्याचं भेटलं तर मला लगेच काय भेटलं? त्याचं उत्तर भेटून गेलंय. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्याचं उत्तर आहे. मग मॉडेस्टचे अर्थ इथं दिलेले आहेत, बघून घ्या. हंबल, टिमिड, थिमरस, बॅशफुल, शाय, रिझर्व्ड, डिसेंट, असे त्याचे वेगवेगळे अर्थ होतात. लुसिडचे अर्थ दिलेले आहे. रॅशनल, क्लिअर, लिम्पिड, ट्रान्सपॅरंट, अंडरस्टँडेबल, सेन, हे लुसिडचे अर्थ आहेत. मेटलचे अर्थ आहेत स्पिरिट, टेम्परामेंट, करेज, डिस्पोजिशन, विगर, स्टॅमिना, हे त्याचे अर्थ होतात. ज्युबिलियंटचे अर्थ दिलेले आहेत. त्याचा अर्थ होते चेअरफुल, जॉयफुल, ट्रिम्फंट, इलॅटेड, रिजॉयसिंग. मराठीत म्हटलं तर मॉडेस्ट म्हटलं तर म्हणजे काय? मॉडेस्टचा अर्थ होतो एकदम प्रामाणिक माणूस, साधा माणूस, चांगला माणूस. लुसिडचा अर्थ काय होते? तर लुसिडचा होते एकदम वास्तविक असणारा माणूस, ठीक आहे, स्पष्ट असणार आहे. त्याच्यानंतर मेटल म्हणजे काय? एकदम धाडसी. मेटल म्हणजे काय? धाडसी, योग्य, असा त्याचे अर्थ होतात, ठीक आहे. किंवा स्वभाव सुद्धा या अर्थाने वापरला जाऊ शकतो. ज्युबिलियंट, आनंदी, असे त्याचे मराठीतील वेगवेगळे अर्थ होतात. तर इथं आपल्या लक्षात आलेला आहे मॉडेस्टचा अर्थ हंबल झालेला. तर लुसिडचा अर्थ इथं काय दिलेला आहे? रॅशनल दिलेला आहे. मेटलचा अर्थ काय दिलेला आहे? स्टॅमिना आहे. आणि ज्युबिलियंटचा चेअरफुल दिलेले ऑप्शन आहेत. पर्याय क्रमांक 3. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे चूज द करेक्ट ऑल्टरनेटिव्ह. आता इथं 4 शब्द दिलेले आहेत, यातलं करेक्ट ऑल्टरनेटिव्ह शोधा. म्हणजे हा स्पेलिंगचा शब्द आहे, स्पेलिंगचा प्रश्न आहे. म्हणजे याच्यातील कुठला असं पेअर आहे, कुठलं असं ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये चारही शब्द करेक्टली स्पेल केलेले आहेत. तर इथं बघा इंडिपेंडंटचं स्पेलिंग काय आहे? तर इंडिपेंडंटचं स्पेलिंग असते DEPEN, DENT, इंडिपेंडंट. कुठं दिलेलं आहे? इथं आहे का? इथं ANT आहे. म्हणून हे ऑप्शन आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होते. दुसरं काय आहे? तर इथं यस आहे, ENT बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे सुद्धा स्पेलिंग बरोबर आहे. परंतु हे चुकीचं आहे कारण इथं ए आलेलं आहे. इन्फ्लेमेबलचं स्पेलिंग जसं दिलेलं आहे तसं बरोबर आहे. चारही ऑप्शनमध्ये आपल्याला दिसेल की तेच स्पेलिंग दिलेलं आहे. आपण चारही पर्याय बघा, चारही पर्याय जर बघितले तर आपल्याला चारही पर्याय ते जसंच्या तसं स्पेलिंग दिसते प्रत्येक याच्यामध्ये, म्हणजे ते बरोबर आहे. मग उरलं काय? मेंटेनन्स. तर मेंटेनन्सचं स्पेलिंग काय आहे? तर मेंटेनन्सचं स्पेलिंग आहे MEAINTENANCE, मेंटेनन्स. जिथं असेल ते आपलं उत्तर असेल. मेंटेनन्सचं स्पेलिंग ENCE आहे का? नाही, ENCE होत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 3 जो आहे तो उत्तराच्या शर्यतीतून बाद होतो. उरतं काय? पर्याय क्रमांक 2.
म्हणूनच पर्याय क्रमांक 2 जो इथं दिलेला आहे, पर्याय क्रमांक 2, तो पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, इथं दिलेला आहे रेडियन्स. रेडियन्सचा अर्थ सांगा. तर रेडियन्स म्हणजे काय? चकाकी, उत्साह, आनंद दिसणारा. मग याचं काय होतं? तर या रेडियन्सचा ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतो रेडियंट. इथं विचारलेला आहे विच वन ऑफ द फॉलोइंग सफिक्सेस फॉर्म्स द ॲडजेक्टिव्ह ऑफ द नाउन रेडियन्स. तर ते होईल रेडियंट. त्याचा अर्थ काय होणार आहे? रेडियंट होणार आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते त्याचं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट, चूज द करेक्ट सेंटेन्स. यू मस्टन टू ड्राईव्ह फास्ट. हा प्रश्न छान आहे बघा. हे जे प्रश्न आपल्याला जे दिलेला आहे तिथं, हा छान प्रश्न आहे. तर प्रश्न छान काय असं का म्हटलेलं आहे मी ते समजून घ्या. हा प्रश्न जो आहे सोपा प्रश्न आहे. हा प्रश्न एकदम बेसिक वरती विचारलेला आहे. ज्याचं इंग्लिशचं ग्रामर बेसिक्स ज्याचं चांगलं झालेलं आहे, त्या बेसिक्स ज्याचं चांगलं झालेलं आहे त्याला हे कळेल. ज्याचं नाही झालेलं आहे त्याला कळणार नाही. लक्षात घ्या, ज्याचं बेसिक चांगलं त्याला हा कळेल प्रश्न. तर इथं हा प्रश्न जो आहे तो मॉडल ऑक्झिलरी व्हर्बवर आधारित आहे. हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्बवर आधारित प्रश्न आहे. मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब. इथं मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब काय आहे वाक्यात? तर वाक्यात आपल्याला दिसतंय मस्ट हा ऑक्झिलरी व्हर्ब आहे. आणि एक लक्षात घ्या, कुठल्याही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर ज्या वेळेला आपण व्हर्ब वापरतो तर मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब नंतर येणारा व्हर्ब हा नेहमी V1 असतो. ठीक आहे, एवढी गोष्ट बरोबर आहे. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्यायचा आहे, प्रश्न कशावर आधारित आहे ते बोलतोय. दुसरी गोष्ट, कुठल्याही मॉडल ऑक्झिलरी व्हर्बच्या नंतर टू हे प्रेपोजिशन वापरलं जात नाही. मात्र इथं आपल्याला टू हे प्रेपोजिशन वापरलेलं दिसतंय. म्हणून हा जो पर्याय आहे हा उत्तराच्या शर्यतीतून आपला बाद होतोय. आणि दुसऱ्या पर्यायामध्ये जर बघितलंय तर बघा, पहिल्या पर्यायात सांगितलं मी मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब V1, त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला तर टू पाहिजे नाही. दुसरं, नीड नॉट गिव्ह हिम अ लिफ्ट. ॲब्सोल्युटली करेक्ट, हे बरोबर आहे. सुभाष नीडंट टू गो. नीडच्या नंतर इकडे काय आलेलं आहे? टू आलेला आहे. ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे, म्हणून पर्याय C चुकीचा आहे. नंतर रॉबर्ट मस्टंट सेंड एनी मनी टू हिज सिस्टर. हे सुद्धा करेक्ट आहे. म्हणजे जिथं B आणि D असेल ते आपलं काय असायला पाहिजे? उत्तर असायला पाहिजे. आणि B आणि D कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. इथं हे बरोबर काय आहे? मस्ट हा मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आहे. याच्यानंतर डिरेक्टली V1 आलेला आहे. दोघांच्या मध्ये कुठलेही प्रेपोजिशन वापरलेलं नाही आहे, त्यामुळे हे चौथं बरोबर आहे, जसं की B दिलेलं आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स मीनिंग अकोमोडेशन, मीनिंग लॉजिंग और रूम्स फॉर लिव्हिंग स्पेल्स. आता इथं दिलेलं आहे थोडक्यात अकोमोडेशन हा शब्द दिलेला आहे आम्ही. यातलं करेक्ट स्पेलिंग आम्हाला सांगा कोणतं आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. मग आता करेक्ट प्रश्न त्यांनी विचारलेला आहे, करेक्ट सांगा. तर पहिलंच दिलेलं आहे, हा अकोमोडेशन जो दिलेला आहे पहिला शब्द हा बरोबर आहे स्पेल केलेला. डबल C डबल MO पाहिजे आपल्याला. डबल D नसतं, डबल O नसतं, एक C किंवा एक M नसतं. इथं बघा डबल C 1 M, therefore it is incorrect. Here it is used only 1 C, therefore it is incorrect. Here they have used 2 C 2 M, but they have added 1 D deliberately extra in the spelling. Therefore this option even can be eliminated. What remains? Option number 1. म्हणून पहिल्या क्रमांकाचं ऑप्शन जे आहे ते आपलं काय आहे? उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट क्वेश्चन सेज विच इज ट्रू ऑफ अ सिंपल सेंटेन्स. सिंपल सेंटेन्सच्या बाबतीत खालीलपैकी कोणतं विधान बरोबर आहे असा हा वास्तविक प्रश्न आहे. मग सिंपल सेंटेन्स ज्या वेळेला म्हणतो आपण, हा प्रश्न आहे सिंपल सेंटेन्सचा. आणि ज्या वेळेला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतो, सिंपल सेंटेन्समध्ये एकच मेन व्हर्ब असतो. एक लक्षात घ्या, किती मेन व्हर्ब असतात? एकच मेन व्हर्ब असतो, एवढं लक्षात घ्या, एकच. इट कंटेन्स 1 व्हर्ब दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. इट इज इझी टू अंडरस्टँड, तसं काही नसतं. एक्सप्रेस अ सिंपल थॉट, नन ऑफ दी अबव, हे उत्तरे येणार नाहीत. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच ऑफ द एक्सप्रेशन्स इज और आर नॉट करेक्ट. करेक्ट कोणतं नाही आहे बघा. तसं बघितलं हे बरोबर आहे. गिव्ह अ डॅम हे सुद्धा बरोबर आहे. गिव्ह ॲज बॅड ॲज वन गेट्स.
आता हे सुद्धा तसं पाहिलं तर बरोबर आहे. समजून घ्या मी काय म्हणतो, प्रश्न नीट समजून घ्या. ठीक आहे, हे पाहिलं तर बरोबर आहे, परंतु ज्या वेळेला आपण कॅम्ब्रिजची किंवा ऑक्सफर्डची इडियम्स आणि फ्रेजेसची डिक्शनरी पाहतो, इथं वनच्या ऐवजी त्यांनी शब्द वापरलेला यू. होऊ शकते यामुळे ही चुकली असेल, किंवा दुसरं ही जी इडियम आहे ती इन्फॉर्मल म्हणून त्यांनी दिलेली आहे, फॉर्मल नाही, इन्फॉर्मल. ही इन्फॉर्मल आहे, त्यामुळे हा पर्याय क्रमांक सी जो आहे तो बाद होतोय. उरतोय काय, ओनली ए अँड बी, ओनली ए अँड बी. आणि ते कुठं दिलेलं आहे, ओनली ए अँड बी. बघून घ्या, महत्वाचं आहे. ओनली ए अँड बी आपल्याला नॉट करेक्ट विचारलेला आहे ना, इनकरेक्ट विचारलेला आहे. मग इनकरेक्ट काय, ओनली सी. ओनली सी कुठं दिलेले आहे, पर्याय क्रमांक 2 मध्ये, म्हणून पर्याय क्रमांक 2 जे आहे ते आपलं उत्तर आहे. लक्षात घ्या, पर्याय क्रमांक 2 उत्तर का आलं, कारण त्यांनी इनकरेक्ट विचारलं. आणि महत्वाचं म्हणजे मी इथं बोलताना सांगलेलं आहे, गिव्ह अप द घोस्ट म्हणजे काय. आता ह्याच्याबद्दल बोलणं गरजेचं आहे. पहिली जी इडियम इथं दिलेली आहे, गिव्ह अप द घोस्ट, याचा अर्थ काय होतो तो अर्थ सुद्धा समजून घ्यावा लागेल आपल्याला. गिव्ह अप द घोस्ट म्हणजे स्टॉप वर्किंग, एखादी गोष्ट काम करायला थांबणे, बंद पडणे किंवा बंद पाडणे, बंद पडणे. किंवा टू डाय सुद्धा याचा अर्थ होऊ शकतो, टू डाय, मरणे. ठीक आहे, मग हे बरोबर आहे. गिव्ह, लक्षात घ्या, हा जो आहे याचा अर्थ होते टू टेक केअर. परंतु याला ज्या वेळेला शब्दात वापरला जातो, गिव्ह अ डॅमचा अर्थ होतो टू टेक केअर. टू टेक केअर, टू टेक केअर ऑल अबाउट समवन ऑर समथिंग, टू टेक केअर. परंतु याला वापरताना नेगेटिव्ह अर्थाने वापरलं जातं. याला कोण्या अर्थाने वापरलं जातं, नेगेटिव्ह अर्थाने वापरलं जातं, एवढं लक्षात घ्या. नोबडी गिव्स अ डॅम अबाउट अस, कोणी आपली काळजी घेत नाही. मग नेगेटिव्ह अर्थांसाठी गिव्ह अ डॅम हा शब्द प्रयोग केला जातो, एवढं लक्षात घ्या. मग त्याच्यानंतर जो शेवटी उरलेला आहे तो आहे गिव्ह ॲज बॅड ॲज वन गेट्स. याचा अर्थ होते जसं तुम्हाला भेटतं तसं तुम्ही दुसऱ्याला देता. चांगलं भेटलं तर चांगलं देणे, वाईट भेटलं तर वाईट देणे, जेवढं भेटेल त्याच्या डबल जोरात देणे. याला म्हणतो आपण टू गिव्ह ॲज बॅड ॲज वन गेट्स ऑर यू. ही इडियम आहे, मी पहिलेच सांगितलेलं आहे की याचा इथं ॲक्च्युली बुकमध्ये यू हा शब्द वापरलेला आहे वनच्या ठिकाणी. ठीक आहे, आणि दुसरी गोष्ट, कॅम्ब्रिज इडियम्स आणि फ्रेजेसचं जे बुक आहे ते म्हणतं की हे कुठल्या याच्यामध्ये आहे, तर ही इन्फॉर्मल आहे, ही फॉर्मल यूज याचा नाही. त्यामुळे याला जे आहे ऑप्शनमधून आपण थोडंसं काय करूया, बाजूला ठेवूया, कारण त्याच्यामध्ये 2 आपल्याला बदल दिसत आहेत. ठीक आहे, एक बदल आहे, वनच्या ऐवजी यूच्या ऐवजी वन वापरलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती इडियम जी आहे ती फॉर्मल नसून इन्फॉर्मल आहे. ठीक आहे, त्यामुळेच याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक 3 आलेला आहे असं आपल्याला दिसतंय. पर्याय क्रमांक 2, याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 का आलेला आहे, 3 नाही येणार उत्तर याचं, आणि 4 सुद्धा नाही. पर्याय क्रमांक कारण इनकरेक्ट विचारलेलं, नॉट करेक्ट, त्यामुळे सी ओके उत्तर त्याचं. चला वळूया नेक्स्ट याच्यावरती. हे याचे गिव्ह अप द घोस्ट, स्टॉप ट्राईंग टू डू समथिंग बिकॉज यू नो दॅट यू विल नॉट सक्सीड. एखादी गोष्ट करणे बंद करणे, किंवा मी जो सांगितलेला आहे टू स्टॉप वर्किंग, एखादी गोष्ट थांबणे, तो सुद्धा अर्थ आहे त्याचा. त्याच्यानंतर गिव्ह ॲज बॅड वन गेट्स, टू गिव्ह ॲज मच ॲज वन रिसीव्ह, जसं भेटते तसं देणे. चला नेक्स्ट वन, आयडेंटिफाय द सब्जेक्ट इन द सेंटेन्स गिवन बिलो. दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन पासेस बिलीव्ह. ठीक आहे, बरं, व्हॉट पासेस हा इथला काय आहे, मेन वर्ब आहे. हा कोणता वर्ब आहे, तर हा मेन वर्ब आहे. आणि मेन वर्बच्या आधी जे येणार आहे ते आपलं काय असणार आहे, सब्जेक्ट असणार आहे. मग याच्या आधी आलं काय, दॅट शी सर्वाइव्ड इन दोज कंडिशन्स, कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये. आणि म्हणूनच पर्याय क्रमांक 3 जो आहे याचं उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न काय म्हणते, नेक्स्ट प्रश्न म्हणते विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस युजेस द कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह करेक्टली. कंपॅरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह करेक्टली म्हणजे बरोबर कुठं वापरलेलं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. या वाक्यात जापनीज कॅमेराज आर सुपिरियर टू दोज मेड इन चायना. हा जो प्रश्न आहे सर्व याच्यात सुपेरियर दिसतंय, म्हणजे सुपेरियर या शब्दावर आधारित हा प्रश्न आहे, एवढं लक्षात घ्या. मग सुपेरियर आधारित याच्यात काय विशिष्ट आहे एक लक्षात घ्यायचं आपल्याला. हे जे शब्द असतात ना
सुपेरियर असेल, इन्फेरियर असेल किंवा त्याच्यानंतर ज्युनियर असेल, सिनियर असेल, ज्युनियर, सिनियर, हे शब्द यांच्यानंतर दॅन हे प्रेपोजिशन, दॅन हा वर्ड कधीच वापरला जात नाही, त्याऐवजी टू हा शब्द प्रयोग केला जातो, एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग इथं दिलेलं कुठं आहे? फक्त पहिल्या वाक्यात, म्हणून पहिलं वाक्य जे आहे ते बरोबर आहे, बाकीचे चुकलेले आहेत, एवढं आपल्याला कळतंय. ठीक आहे, चला नेक्स्ट प्रश्नावरती वळूया. मी काय सांगितलेलं आहे इथं एक्सप्लेनेशन, आय होप यू गॉट इट. सुपेरियर असेल, इन्फेरियर असेल, सिनियर असेल, ज्युनियर असेल, एक्सटेरियर असेल, अँटेरियर असेल, एल्डर असेल, याच्यानंतर दॅन हे एक्सप्रेशन न वापरता टू हे एक्सप्रेशन वापरतात. चला वळूया नेक्स्ट. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस, व्हॉट आय कॅन डू फॉर यू. आता हे क्वेश्चन आहे आणि क्वेश्चनमध्ये WH वर्ड नंतर आपल्याला काय लागणार आहे? WH वर्ड इथं जर दिलेला असेल तर इथं लागणार आहे आपल्याला वर्ब. इथं काय दिलेलं आहे? सब्जेक्ट. मग हे कन्स्ट्रक्शन चुकलं, आपल्याला हे कन्स्ट्रक्शन लागणार आहे. वी कॅन स्टार्ट नाऊ. ओके, वी कॅन स्टार्ट नाऊ हे होऊ शकते, याला बाजूला ठेवा. विच इज फास्टर, द ट्रेन ऑर द बस. विच इज फास्टर, द ट्रेन ऑर द बस. विचच्या नंतर हे आलेलं आहे. हु इज युअर कंपॅनियन. आता त्यांनी काय विचारलेलं आहे? हु इज युअर कंपॅनियन, हु, आणि इथं दिलेलं आहे WH वर्ड. तर इथं आपल्याला दिसतं, इथं दिलेलं आहे WH वर्ड. मग आता इथं दिलेलं आहे हे जे आहे हा WH वर्ड नाही आहे. इथं जो दिलेला आहे, इथं जे बघतोय आपण, हा WH वर्ड नाही आहे. हा काय आहे? सब्जेक्ट प्लस, या वाक्यात रचना कशी आहे? सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस अदर वर्ड्स. आणि हे कशाचं कन्स्ट्रक्शन आहे? हे अजर्टिव्ह सेंटेन्सचं कन्स्ट्रक्शन असतं, त्यामुळे हे सुद्धा आपलं उत्तर असू शकणार नाही. उरलेले दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे, विच इज आणि हु इज, सी आणि डी. म्हणजे जिथं ए आणि बी आहे ते आपले उत्तर नसतील. म्हणजे इथं ए बी दिलेला आहे, इथं ए दिलेला आहे, इथं फक्त सी आहे, इथं सी डी आहे. तर मी म्हटलं सी नाही तर इथं डी सुद्धा बरोबर आहे. हु इज युअर कंपॅनियन, WH वर्ड प्लस वर्ब. हे बघा WH वर्ड प्लस वर्ब आलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 जे आहे त्याचं काय आहे? आन्सर आहे असं आपल्याला दिसतंय. चला वळूया नेक्स्ट प्रश्नावरती. तर नेक्स्ट प्रश्न काय आहे? नेक्स्ट प्रश्न आहे, चला नेक्स्ट प्रश्न आहे, द मॅन अराइव्ड ऑन फ्रायडे, हिज नेम इज शंकर. याला म्हटलेलं आहे विच वन ऑफ द फॉलोइंग इज द करेक्ट. कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं. काय सेंटेन्स तयार करायचं आहे? कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करायचं आहे. मग कॉम्प्लेक्स सेंटेन्स तयार करण्यासाठी आपल्याला WH वर्ड किंवा मग सबऑर्डिनेट कंजंक्शन यांची मदत घ्यावी लागेल. बघूया याला काय म्हटलेलं आहे. द मॅन हू अराइव्ड ऑन फ्रायडे इज शंकर. तर हे चुकलेलं आहे. का चुकलेलं आहे तेही सांगतो मी. आपल्याला हुज नेम इज लागणार आहे, कारण इथं काय दिलेलं आहे? हिज. हिज काय आहे? तर हिज आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. काय आहे हे? लक्षात घ्या, हिज काय आहे? तर हिज हे आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. काय आहे हे? पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. मग आता पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, आपण याचं जे सेंटेन्स तयार करतो आहे ते कॉम्प्लेक्स आहे. मी पहिलंच म्हटलेलं आपण रिलेटिव्ह प्रोनाउन, रिलेटिव्ह ॲडव्हर्ब किंवा सबऑर्डिनेट कंजंक्शनची हेल्प घेऊ. परंतु इथं ऑलरेडी दिलेले आहेत हु आणि हुज. हे दोन्ही काय आहेत? सबऑर्डिनेट. हे दोन्हीही रिलेटिव्ह प्रोनाउन आहेत. मग आता इथं आपण हु घेणार नाही. का? कारण इथं आपल्याला ही जे आहे ते पजेशन दाखवते, पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे. मग त्याच्यासाठी वापरण्यात आलेलं रिलेटिव्ह प्रोनाउन काय आहे? तर ते आहे हुज. त्यामुळे आपण हुजची निवड करूया. म्हणून हे पर्याय 1 आणि 2 बाद झालेले आहेत. द मॅन अराइव्ड ऑन फ्रायडे हुज नेम इज शंकर, हे येणार नाही, असं कन्स्ट्रक्शन असणार नाही. हुज नेम इज शंकर हा प्रश्न आहे, हुज नेम इज शंकर हा प्रश्न टाईप होतोय, हे कळत नाही आहे, त्यामुळे हे चुकले. उरतंय का? पर्याय क्रमांक 4, द मॅन हुज नेम इज शंकर अराइव्ड ऑन फ्रायडे, हे असं उत्तर असायला पाहिजे. का? याची मांडणी जी आहे ॲक्च्युली हे आपण मॅनबद्दल बोलतोय. द मॅन, विच मॅन, कोणता मॅन, ॲडजेक्टिव्ह क्लॉज आहे. आणि जिथं नाऊन किंवा प्रोनाउन येईल त्याच्यानंतर लगेच ॲडजेक्टिव्ह क्लॉजची काय असणार आहे? मांडणी असणार आहे, एवढं लक्षात घ्या. आणि ती परफेक्टली 4 नंबरच्या पर्यायात मांडलेली आहे, म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जो आहे तो याचं काय आहे? उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, चूज द करेक्ट सेंटेन्सेस. कॅन यू टेल मी वाय आर यू लेट? कॅन यू टेल मी
तर इथं एका वाक्यात आपल्याला एकच प्रश्नाची, हे बघा, कॅन यू, इथं काय आहे, कॅन काय आहे, वर्ब, त्याच्यानंतर यू काय आहे, सब्जेक्ट, त्याच्यानंतर दुसरं कन्स्ट्रक्शन आहे WH वर्ड प्लस वर्ब दिलेला आहे. एका वाक्यात दोन प्रश्न येऊ शकत नाहीत, एकच प्रश्न आपल्याला वापरावा लागेल, म्हणून हे चुकला. पर्याय ए, जिथं जिथं असेल ते आपलं उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल. उरतंय काय, ओनली बी अँड सी किंवा नन ऑफ दी अबव. बघूया. डू यू नो वेन डज द ट्रेन लीव. डू यू नो, अगेन हा डू काय आहे, डू हा वर्ब आहे आणि या वर्ब नंतर यू हा काय दिलेला आहे, सब्जेक्ट दिलेला आहे, म्हणून हे चुकलेलं आहे. त्याच्यानंतर इकडे वेन डज, अगेन WH वर्ड प्लस वर्ब दिलेला आहे, म्हणजे एकाच वाक्यात दोन प्रश्न झालेले आहेत, त्यामुळे हे सुद्धा चुकलेलं आहे. म्हणजे जिथं बी असेल तो पर्याय सुद्धा उत्तराच्या शर्यतीतून बाद होईल, म्हणजे 2 नंबर सुद्धा बाद होते. उरतंय काय, नन ऑफ दी अबव, कुठलंच बरोबर नाही. शेवटच्या वाक्यात सुद्धा बघा, कॅन यू हे दिलेलं आहे, YR हे दोन प्रश्न जे आहेत ते निर्माण केलेले आहेत, लिहिले गेलेले आहेत. स्ट्रक्चर तसं दिलेलं आहे, स्ट्रक्चर तसं पाहिजे नाही. कॅन यू टेल मी वाय आर यू लेट, इट कॅन बी डन. कॅन यू टेल मी वाय यू आर लेट, असं झालं असतं तर ते ॲब्सोल्युटली करेक्ट असतं, एवढं लक्षात घ्या. म्हणून पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे, एवढं लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग इज अ करेक्ट सेंटेन्स इन ॲक्टिव्ह व्हॉइस. ॲक्टिव्ह व्हॉइसमधलं करेक्ट सेंटेन्स शोधायला आपल्याला सांगितलेलं आहे. चला बघूया या प्रश्नाला. प्रश्न खूप छान दिलेला आहे बघा. याच्यामध्ये द ॲक्सिडंट हॅपन्ड ॲट 10 PM. द ॲक्सिडंट वॉज हॅपन्ड ॲट 10 PM. द ॲक्सिडंट हॅज बीन हॅपन्ड ॲट 10 PM. आता अशा प्रकारचे प्रश्न ओळखायला सांगितल्यास पहिल्यांदा आपल्याला व्हर्ब अंडरलाईन करायचा असतो. इथं हॅज हॅपन, इथं वॉज प्लस हॅपन, इथं हॅज बीन प्लस हॅपन, इथं इज हॅपन. लक्षात घ्या, ज्या वाक्यात ॲम, इज, आर, वॉज, वेअर, बीन, बीइंग, बी प्लस V3 असते ते वाक्य पॅसिव्ह व्हॉइसचं असते. बघून घ्या, वॉचच्या नंतर V3 आला, पॅसिव्ह व्हॉइस आहे. बीनच्या नंतर V3 आला, पॅसिव्ह व्हॉइस आहे. इजच्या नंतर V3 आला, पॅसिव्ह व्हॉइस आहे. उरलं काय, ओनली ए. काय उरलंय, ओनली ए. आणि मग हे ओनली ए आपल्याला दिसतंय कुठं, तर हे बघा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतंय आपल्याला इथं. म्हणूनच पर्याय क्रमांक 4 जे आहे याचं काय असणार आहे, उत्तर असणार आहे, एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, विच ऑफ दी फॉलोइंग इज ट्रू नॉट अ मीनिंग ऑफ द वर्ड प्रून. इज म्हणजे याचा कुठला मिनिंग नाही, हा यांनी प्रश्न विचारलेला आहे, शब्द दिलेला आहे. प्रून म्हणजे तोडणे, रिमूव्ह करणे, कट ऑफ करणे. हा अर्थ कुठल्या ऑप्शनचा नाही, म्हणजे कुठलं असं ऑप्शन आहे किंवा कुठला असा शब्द आहे की जो याचा अर्थ नाही, असं त्यांना एकंदरीत प्रश्न विचारायचा आहे. अर्थ नसलेला शब्द याचा. ठीक आहे, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये कट ऑफ, यस हा उत्तर येते त्याचं, हे उत्तर येते कट ऑफ म्हणजे यस. टू रिमूव्ह कट ऑफ म्हणजे प्रून म्हणजे काय, तोडून बाजूला फेकणे, तोडून बाहेर करणे, बाजूला करणे. मग टू कट ऑफ आणि प्रून याचा अर्थ एकच होतोय. मग उरलंय रिमूव्हचा अर्थ सुद्धा तोच होतोय, तोडून बाजूला फेकणे, बाजूला काढणे. मग हा सुद्धा होते ए आणि बी, याचं उत्तर असेल. ठीक आहे. टू अ ड्राईड प्लम, यस अ ड्राईड प्लमला काय म्हटलं जातं, प्रून म्हटलं जातं, त्यामुळे सी सुद्धा आहे. ट्राय टू फाइंड आउट अबाउट समवन एल्सेस प्रायव्हेट अफेअर्स, नाही, हा नाही होत त्याचा अर्थ. म्हणून जिथं डी असेल ते आपलं उत्तर असेल. कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3. कुठं दिलेलं आहे, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिलेलं आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते आपलं उत्तर आहे. चला वळूया नेक्स्ट प्रश्नाकडे. नेक्स्ट प्रश्न आहे, विच वन ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस करेक्टली एक्सप्रेस अन ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन. ज्या वाक्यात ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ कंडिशन दाखवलेला आहे ते वाक्य शोधा. इफ आय एम मिस्टेकन, दॅट इज रामनाथन इफ आय एम मिस्टेकन, हा चुकलेला आहे. इथं इफ आय एम नॉट मिस्टेकन असतं तर ते बरोबर असतं. इफ आय एम नॉट, दॅट इज रामनाथन अनलेस आय एम नॉट मिस्टेकन. एक लक्षात घ्या, अनलेस सोबत नॉट हा शब्द वापरत नाहीत, त्यामुळे इथं हा चुकलेला आहे. दॅट इज रामनाथन अनलेस आय एम मिस्टेकन हे बरोबर आहे. इफ दॅट इज रामनाथन आय एम मिस्टेकन
आपण हे वाक्य बोलता, इफ आय एम नॉट मिस्टेकन शी इज हिज सिस्टर, शी इज हिज सिस्टर. इफ आय एम नॉट मिस्टेकन ही इज युअर ब्रदर, चुकत नसेल तर तो तुझा भाऊ आहे. अशा प्रकारचे आपण वाक्य बोलतो बघा. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 जे आहे त्याचं उत्तर आहे सी ओनली. दिलेलं कुठं आहे? ऑप्शन 2 मध्ये. म्हणून ऑप्शन 2 आपल्याला उत्तर म्हणून सिलेक्ट करावं लागेल. चला नेक्स्ट प्रश्न बघूया. नेक्स्ट प्रश्न आहे, द हायर यू गो द कोलर इट इज, वी ईट दॅट वी मे लिव्ह, ही रॅन फास्ट टू रीच ऑन टाईम. ही रॅन फास्ट टू रीच ऑन टाईम. ठीक आहे, मग इथं एकच वर्ब दिलेला आहे, सिम्पल सेंटेन्स आहे आणि हे बाकीचे सिम्पल सेंटेन्सेस नाहीत. त्यामुळे हे चुकलेलं आहे, हे ऑड आहे. कुठं दिलेलं आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून पर्याय क्रमांक 3 जे आहे ते याचं काय आहे? उत्तर आहे. चला वळूया लास्ट प्रश्नाकडे. लास्ट प्रश्न आपला आहे, आयडेंटिफाय द करेक्ट मिनिंग ऑफ द वर्ड प्रिंटेड इन कॅपिटल. द रिपोर्ट ऑफ फस्केट्स द प्रिन्सिपल पॉईंट्स. ठीक आहे, मग याला काय म्हणतात? याला ऑफस्केटचा अर्थ होतो, याच्या आधी बोललेला आहे टू कन्फ्यूज किंवा कन्फ्यूज. मग पर्याय क्रमांक 2 जो आहे तो उत्तर असेल रिलीज. इथं रिलीज करते का द प्रिन्सिपल पॉईंट्स? नाही. रिव्हील, रिओपन. लक्षात घ्या, महत्त्वाचा आहे हा जो इथं शब्द दिलेला आहे. रिव्हील, रिओपन असे त्याचे अर्थ होणार नाहीत. त्यामुळे हे तिन्ही बाकीचे उरलेले पर्याय बाद होतात, उरते कन्फ्यूज. म्हणून कन्फ्यूज त्याचं काय होणार आहे? उत्तर होणार आहे. मित्र हो, आय होप तुम्हाला हा ॲनालिसिस कळला. याच्यानंतर मी आत्ता जे व्हिडिओ टाकणार आहे, उद्या परवा जे व्हिडिओज असतील ते आपले व्होकॅब्युलरी बेस्ड व्हिडिओज असतील, जेणेकरून जे तुम्हाला येणाऱ्या कंबाईनच्या एक्झाममध्ये जुलै महिन्यात तुमची जी कंबाईन आहे त्यामध्ये तुम्हाला त्याची हेल्प होईल. आणि मोस्ट इम्पॉर्टंट व्होकॅब्युलरी तुम्हाला देणार आहे, ज्याच्यामध्ये फ्रेझल वर्ब्स महत्त्वाचे घेणार आहे आणि महत्त्वाचे इडियम्स घेणार आहे. त्याही आयोगाने आत्तापर्यंत ज्या विचारलेल्या आहेत त्या डिटेलमध्ये घेणार आहे आणि त्याचा व्हिडिओ मी सेपरेट बनवतोय. म्हणूनच इथं या ॲनालिसिसमध्ये त्याच्यावरती मी फारशी अशी काही चर्चा करत नसतो. गाईज, थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक करा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओज तुमच्या मित्रांना, तुमच्या नातेवाईक कोणाला तरी हा मदत करू शकतो, हेल्पफुल आहे, तर प्लीज त्यांच्यासोबत हा व्हिडिओसुद्धा शेअर करा. थँक्यू. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.